नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण या ठिकाणी बघूयात कार्बनचे प्रकार. टाइप्स ऑफ कार्बन बद्दलची माहिती घ्यायची आहे आपल्याला. टाइप्स ऑफ कार्बन, अरे कार्बनचे प्रकार किती, कोणता प्रकार कसा ओळखायचा, याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कार्बनचे प्रकार मुख्य 4. आता तुम्ही म्हणसाल कार्बनचे 4 प्रकार कुठले कुठले? एकाचं नाव तुमच्या समोर मी सांगतोय. एकूण प्रकार 4. पहिला प्रायमरी कार्बन, दुसरा सेकंडरी कार्बन, तिसरा टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन. अशा प्रकारे कार्बनचे एकूण 4 प्रकार: प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. अशा प्रकारे कार्बनचे एकूण प्रकार 4. कार्बनचे प्रकार 4: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. ओके, पहा. पहिला प्रकार आहे प्रायमरी कार्बन. तुमच्या समोर या ठिकाणी आपण बघत आहोत कार्बनचे प्रकार किती आहेत. कार्बनचे एकूण प्रकार किती? 4. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी, क्वाटर्नरी. म्हणा: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. पहिल्यांदा बघूयात आपण प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात. अरे प्रायमरी कार्बन म्हणजे काय, तो शब्द आपण डिफाईन करूयात. पहा, समजा या ठिकाणी आपण काय घेतलंय? कार्बन. आता हा कार्बन जोडला ह्या कार्बनला. हा कोण आहे? कार्बन आहे. आणि हा कार्बनचा ॲटम दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय. म्हणजे प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं? असा कार्बन जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलेला असतो, अशा कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बनचा अर्थ फार सोपा आहे. हा कार्बन आहे, हा कार्बन या कार्बनला जोडलाय. जोडलाय म्हणजे मध्ये बॉन्ड आहे. बॉन्ड म्हणजे काय? हे 2 कार्बन एकमेकाला जोडलेले आहेत. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय. तुम्हाला माहित पाहिजे, जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलेला असतो, अशा कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. म्हणून हा कार्बन एकाला जोडला, हा झाला प्रायमरी, फर्स्ट डिग्री कार्बन. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाला जोडला, म्हणून हा सुद्धा फर्स्ट डिग्री कार्बन. या उदाहरणामध्ये हे दोन्ही कार्बन प्रायमरी कार्बन आहेत, कारण हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय आणि हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय, म्हणून दोन्ही कार्बन प्रायमरी कार्बन. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर ओनली वन कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर ओनली वन कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन ॲटम. म्हणजे जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय, असा जो कार्बन असतो, दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन ॲटम. ठीक आहे. दुसरी व्याख्या बघा. दुसरा प्रकार सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन. आता लिहिलं मी सेकंडरी कार्बन, कार्बन कार्बन कार्बन. आता हे तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. मला सांगा याच्यामध्ये सेकंडरी कार्बन कुठला आहे, किंवा सेकंडरी कार्बन म्हणजे नेमकं काय, हे पहिल्यांदा आपण बघूया. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलाय डायरेक्टली, असा जो कार्बन असतो, अशा कार्बनला म्हणतात सेकंडरी कार्बन. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो, अशा कार्बनला म्हणतात सेकंडरी कार्बन. पहा, आता हा कार्बन आहे, ह्याच्या या बाजूला कार्बन, ह्याच्या या बाजूला कार्बन, म्हणजे हा कार्बन 1 आणि 2 कार्बनला जोडलाय. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो, अशा कार्बनला सेकंडरी कार्बन म्हणायचं. म्हणजे हा कार्बन 1 आणि 2 अशा 2 कार्बनला जोडला, म्हणून हा झाला सेकंडरी कार्बन. हा मधला कार्बन सेकंडरी आहे, कारण ह्याला चिटकून 1 आणि 2 कार्बन आहेत. म्हणजे हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला, म्हणून हा झाला सेकंडरी कार्बन. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो, त्या कार्बनला म्हणायचं सेकंडरी कार्बन. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर two carbon atom is called as
सेकंडरी कार्बन ॲटम. पटलं वाक्य? बघा नेक्स्ट आता तिसरं टर्शरी कार्बन. टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन. दोन नावं घेऊयात आपण एकाच ठिकाणी म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमका अर्थ काय होतोय. अतिशय सोपी माहिती आहे, फक्त आपण त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील. ओके, आता या ठिकाणी हेडिंग दिली आहे, दिसते का बघतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल कळण्यासाठी आपल्याला. पहा ठीक आहे. बघा आता इथे लिहिले मी टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन. पहिल्यांदा बघूया टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन बघा. आता समजा हा कार्बन आहे, इकडे एक जोडलाय, इकडे एक जोडलाय, इकडे एक जोडलाय. आता टर्शरी कार्बन म्हणजे काय? टर्शरी कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलाय. अशा प्रकारचा कार्बन जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलाय असा जो कार्बन असतो दॅट कार्बन इज कॉल्ड एज टर्शरी कार्बन ॲटम. बघा आता हा कार्बन आहे, हा कार्बन 1 2 3 म्हणजे हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलाय म्हणून या कार्बनला म्हणायचं टर्शरी कार्बन. जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो अशा कार्बनला टर्शरी कार्बन असे म्हणतात. हो आता हा कार्बन आहे, हा कार्बन दुसऱ्या 1 2 3 कार्बनला डायरेक्टली जोडलाय, चिटकून आहे, चिटकून पाहिजे, जवळ पाहिजे. मग असा जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन. मग आता हा झाला टर्शरी कार्बन, संपलं. कळलं का? आणि म्हणून त्याची व्याख्या लक्षात घ्या. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 3 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 3 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 3 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. ओके, नेक्स्ट पार्ट. क्वाटर्नरी कार्बन. आता या ठिकाणी काय हेडिंग लिहिले आपण? क्वाटर्नरी कार्बन. आता क्वाटर्नरी कार्बन म्हणजे काय? क्वाटर्नरी कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला जोडलेला असतो. अशा प्रकारचा कार्बन जो दुसऱ्या 4 कार्बनला जोडलेला असतो अशा कार्बनला म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन ॲटम. बघा जो कार्बन 1 2 3 4 आता हा कोण आहे? कार्बन. आणि एक लक्षात घ्या, हा जो कार्बन आहे हा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला जोडला? बघा हा कार्बन 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणचा कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला जोडला म्हणून हा कार्बन क्वाटर्नरी झाला म्हणजेच 4 डिग्री कार्बन. 4 डिग्री कार्बन ॲटम. संपलं. जो कार्बन दुसऱ्या 4 कार्बन ॲटमला जोडलेला असतो त्याला क्वाटर्नरी कार्बन असे म्हणतात. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 4 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 4 कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण 4 कन्सेप्ट बघितले. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कार्बन. ओके, संपलं. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. हे सगळे कार्बन झाले. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. आणि म्हणून प्रायमरी कार्बन म्हणजे काय? जो कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलेला असतो त्या कार्बनला प्रायमरी कार्बन असे म्हणतात. सेकंडरी कार्बन जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला असतो त्या कार्बनला सेकंडरी कार्बन असे म्हणतात. टर्शरी कार्बन जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला असतो त्या कार्बनला टर्शरी कार्बन असे म्हणतात. क्वाटर्नरी जो कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला जोडलेला असतो त्या कार्बनला क्वाटर्नरी कार्बन असे म्हणतात. खलास. म्हणजे एक कार्बन दुसऱ्या किती कार्बनला जोडलाय? एकाला जोडलाय प्रायमरी, 2ला जोडलाय सेकंडरी, 3ला जोडलाय टर्शरी, 4ला जोडलाय क्वाटर्नरी. संपलं. हो. आता काही उदाहरणं घेऊ आणि त्या उदाहरणाच्या साहाय्यानं आपण हा कन्सेप्ट समजून घेऊयात.
प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, टर्शरी म्हणजे काय, क्वाटर्नरी म्हणजे काय. बस पहा. आता बघा एक उदाहरण घेऊ आपण. CS3, CH2, CS3. आता हे एक एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ओळखायचं आहे की प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे आणि टर्शरी कोण आहे आणि क्वाटर्नरी कोण आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. बघा आता हा कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलाय, हा ना. हा कार्बन जोडला एकाला, याला नाही जोडला. हे लांब आहे, हे कार्बन ह्याला लागून आहे, हे नाही. लक्षात घ्या, काही लोक चूक करतात. मी म्हटलं हा कार्बन किती कार्बनला जोडलाय, काही लोक म्हणतील गुरुजी गुरुजी दोघाला जोडलाय. अरे कसं का रे पोरा म्हणल्यावर, गुरुजी एक, गुरुजी दोन. तसं होत नाही. चिटकून बघायचं, लागून पाहिजे. हा कार्बन चिटकून 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 चिटकून, हा. इधर देखो, इधर देखो, ऊपर देखो, नीचे देखो, चिटकून पाहिजे. हा, लांबलं धरायचं नाही, लगेच लागून पाहिजे. चिटकून 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 चिटकून. कळाले का नाही कळाले. हा, मग हा कार्बन बघा. आता ह्या कार्बनला हा चिटकून आहे, म्हणजे हा कार्बन जोडला एकाला, म्हणजे प्रायमरी कार्बन झाला. आता हा कार्बन बघा, ह्याला पण जोडलाय, ह्याला पण जोडलाय. हा भी नजदीक आहे, हा भी नजदीक है, ये भी क्लोज है, ये भी क्लोज है, ये भी जवळ आहे, ये भी जवळ आहे का. म्हणजे हा कार्बन दोघाला जोडला, सेकंडरी झाला. आणि हा कार्बन फक्त एकाला जोडला ना, म्हणजे प्रायमरी झाला. कळलं का बघा. कन्सेप्ट लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येईल. बाबांनो, तो कार्बन डायरेक्टली किती कार्बनला जोडलेला आहे हे लक्षात घ्या. चला उदाहरण घेतलं. नेक्स्ट बघा. CS3, CH, CS3, CH2 आणि CS3. आता बघा, आणि लक्षात घ्या, कधी पण कुठलाही कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडलाय का पाहत असताना जवळचे बघा, चिटकून आहे का बघा. हा, लांबले कार्बन मोजू नका. जे लांब आहेत ते लांब राहू द्या, जे जवळ आहेत डायरेक्टली जोडलेत फक्त त्या कार्बनचा विचार करायचा. आता हा कार्बन जोडला एकाला, प्रायमरी. हा कार्बन 1, 2, 3 आहे का, म्हणजे टर्शरी. तिघाला जोडला टर्शरी. हा कार्बन 1, 2 सेकंडरी. हा कार्बन 1, 2 सेकंडरी. हा कार्बन एकाला जोडला, प्रायमरी. हा कार्बन फक्त एकाला जोडला, प्रायमरी. कळलं का. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रकार ओळखता येतो. कळलं का. प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे, टर्शरी कोण आहे, क्वाटर्नरी कोण आहे. एकाला जोडला प्रायमरी, दोघाला जोडला सेकंडरी, तिघाला जोडला क्वाटर्नरी आणि चौघाला जोडला क्वाटर्नरी. एकाला प्रायमरी, दोघाला सेकंडरी, तिघाला टर्शरी, चौघाला क्वाटर्नरी. चला नेक्स्ट बघा. बघा, हा कार्बन दुसऱ्या एकाला जोडला, प्रायमरी. हा कार्बन दुसऱ्या 2 जोडला, 3 जोडला, 4 जोडला. हा कार्बन बघा 1, 2, 3, 4 डावीकडे आहे, उजवीकडे आहे, वरती बी आहे, खालती बी आहे, सगळीकडे आहे. 4 बाजूला, 4 बाजूला क्वाटर्नरी झालं. हा, हे कार्बन फक्त एकाला जोडला, प्रायमरी. हे कार्बन एकाला जोडला, प्रायमरी. हे कार्बन एकाला, हा कार्बन एकाला जोडला, प्रायमरी. कळलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा प्रकार जो आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी, आपण ओळखू शकतो. ओळखण्यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेले. प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या. बघा, इथं कार्बन आहे, एकाला जोडला, दोघाला जोडला, प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन आहे, म्हणून हा झाला सेकंडरी. हा कार्बन एकाला, दोघाला, सेकंडरी. हा कार्बन एकाला, दोघाला, सेकंडरी. हा कार्बन एकाला, दोघाला, सेकंडरी. हा कार्बन 1, 2 सेकंडरी आणि हा कार्बन 1, 2 सेकंडरी. सगळे कार्बन सेकंडरी, ह्याच्यामधले सगळे कार्बन सेकंडरी. समजतं ना. फार सोपं आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे किती ना जोडलंय बघतं कळायला पाहिजे. बस बघा नेक्स्ट.
बघा आता हा कार्बन एकाला जोडला प्रायमरी, हा कार्बन 1 2 3 जोडला टर्शरी, हा कार्बन 1 2 3 टर्शरी, हा कार्बन 1 2 दोघाला सेकंडरी, हा कार्बन 1 2 3 4 क्वाटर्नरी है का, हा कार्बन 1 2 सेकंडरी, हा कार्बन एकाला प्रायमरी, हा कार्बन 1 2 सेकंडरी, हा कार्बन एकाला प्रायमरी है का, हा कार्बन एकाला प्रायमरी, हा कार्बन एकाला प्रायमरी, हा कार्बन एकाला प्रायमरी. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेता येतात. असे कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील, फक्त व्यवस्थित समजून घ्या. काय अडचण असेल तर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही तर बघाच, पण जे तुमचे मित्र असतील, जवळचे असतील, त्या सगळ्यांना शेअर करा. कळलं काय? आणि कुठं काय अडचण असेल तर मग तुम्ही कळवा, संपलं. धन्यवाद की मग, धन्यवाद. धन्यवाद.